नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. गुड इव्हिनिंग. 5:30 वाजलेत आणि आम्ही शेतावरती आहे. अजून पण मी तुम्हाला दाखवते. चिया सीड्स हार्वेस्टिंगला आले. पहिल्यांदा लावले आपण. मलाही त्याची काय आयडिया नव्हती. तर ते आता काढून घ्यायचं आहे. काढताना आपण भेटणारच आहे. थोडंसं खाऊन बघितलं तर एकदम छान. जसं मी विकत आणते त्याच्यामध्ये सगळे पांढरे बीज असतात, कच्चे कोळे. पण माझी मस्तपैकी सगळं म्हणजे परिपक्व झालेले बी आहेत आणि प्युअर ऑर्गॅनिक. काहीच नाही आहे त्याला, कसला फवारणी नाही, काही औषध नाही, काही नाही. दाखवते, चला माझ्या मागे दिसतेच तुम्हाला. तर हे आंब्याच्या बागेत लावलं होतं आपण चिया सीड्स. अजून काही थोडेसे आहेत. हे बघितलं का आंब्याला किती सुंदर पालवी फुटली. खूपच छान, खूप म्हणजे खूप सुंदर. तर हे बघू शकतोय आपण चिया सीड्स. हे मध्ये आहेत आपले आंबे. तर चिया सीड्स आता त्याची सगळी पानं गळून गेली. आता या मंजुळा खोडून घ्यायच्या आणि बडवून घ्यायचेत. जिथं पाणी आहे तिथं अजून बरंच हे आहे. आपण एक बघूयात. हे आहे आपलं चिया सीड्स. एका झाडाला कमीत कमी 50 ग्रॅम जरी निघालं तरी भरपूर आपल्याला बियाणाला आणि खाण्यासाठी वर्षभर हे भरपूर होतंय. शिवाय मोहरी पण वाढली. मी आता मोहरी काढणार आहे. हे सगळं क्लीन करून आपण इकडे काहीतरी पीक घेणार आहे उन्हाळ्याचा, किंवा गुरांना चारा तरी करणार आहे मधल्या ह्याच्यामध्ये. खूपच सुंदर फुटवे आले आहेत आपल्या आंब्याला. आणि आता मी हे बिया तोडून घेते. अशा बिया ठेवायच्या, काही चुरगळून टाकायच्या, म्हणजे पुन्हा झाडं येतात आणि छान दिसतं. शेत देवालाही व्हायला होतं. तिथं खूप आहेत. या पूर्ण परिपक्व झालेल्या बिया आहेत. सुपारीचं फूल म्हणतात ह्याला. हे आता असं मी टाकून देते. हे सगळं हार्वेस्टिंग ते होपर्यंत छान एक 10 दिवसाची रोपं होतात. म्हणजे उगून 10 दिवसाची रोपं होतात. ती काढायची आणि पुन्हा दुसरीकडे लावायची. टाकावंच लागणार आहे अजून. सुपारीचे बिया. चला तर मग आता लसूण दाखवते. आंब्याला मोहर पण आलाय तेही दाखवते. इथे एक रान तुळस, मला कृष्ण तुळस दिसली आहे, खूप सुंदर आहे. ती मी आता घेणार आहे संध्याकाळ होण्या अगोदर. पहिले त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते. मुळ्याला आता शेंगा येऊ लागलेत. हे मुळे होते जे का आपण काही खाणं झालं नाही, आता त्याला शेंगा येतात. पुढे आले शेंगा बऱ्याच. दाखवते मी. त्याच्या अगोदर लसूण पण दाखवते, नंतर मुळ्याच्या शेंगा घेऊ. पुन्हा दिसणार नाही. हा लसूण आहे. त्याला आता मोकळं पाणी सोडावं लागणार आहे. अहो टाकलं का? तर हा आपला लसूण आहे, देशी लसूण. खूप मोठा वाफा आहे हा, खूप मोठा. आता मुळ्याच्या शेंगाची भाजी होणार बरं का आपल्याकडे. हुरड्याची कणसं पण आलेत थोडी, ती पण घेऊन जाऊ आपण. मी तुम्हाला लसणाच्या पातीचं चटणी दाखवेन, खोबऱ्याची. आमच्याकडे आवर्जून लसणाच्या पातीची हे होते. शिवाय मुळांची पानं पण मी घेणार आहे थोडी खोडून. काहीच त्याला फवारणी नाही आहे. बघा किती फ्रेश आहेत. हे ऑर्गॅनिकची कमाल असते, कारण माझ्या शेतीला फक्त ऑर्गॅनिक औषधं आहेत. मी दिसायला जरी खूप देखणे पदार्थ नसले तरी पण मी विषमुक्त अन्न खाते, याचा मला खूप अभिमान आहे. अहो लसणाला एक आपण टाकूयात बरं का, नळी अजून गरज आहे त्याला. तुम्ही मोकळं पाणी का सोडू नाही काय माहिती.
आणि हा 2च वर्षाचा, म्हणजे अजून 2 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत वयाचा आंबा आहे. कॉपी आंबे गेल्या वर्षी 19 निघालेले ह्याला, मोठे मोठे होते, अर्धा किलोचे. यावर्षी तर भरपूर मोहर आलाय. अरे रत्नाला पण आला, सगळ्या झाडांना आलाय. खूप गवत झालं. आणि हे बघा मॅजिक कॅन्डी फिरल्यासारखं, म्हणजे जादूची कांडी फिरल्यासारखं मोहर आलंय. हे 7च आंबे आम्हाला पूर्ण होतात. आणि हा आहे आमचा गहू. हा 1 एकर आपण गहू केलाय. खूप उशिरा झाली पेरणी. शौर्या, उद्या कांद्याची पात खाणार आहेस ना? कसा वाटला हा गहू आमचं? पाण्याला आलाय. आणि सगळी अगदी आंबे डबरलेत ह्या वेळेला. इतकं मोहर आलं, इतका मोहर आलाय ना, आश्चर्य वाटतंय. पण आंबा स्वस्त होईल याचं, पण कसं का होईना, आपल्याला काय तो केमिकल टाकून पिकवायचं नाहीये. आता उन्हाळ्यात पूर्ण हे बांधाचं यार किती वेळा काढते मी, ते काही जातच नाही. आपण सीताफळाची बागच सोडली, आता काढून घेणार आहे. ओहो, फार नाही तेवढा मोहर आलाय. आता क्लीन कर. मेहनत. तर अशा प्रकारे हरभऱ्याचे कडपे काढणं चालू आहे. हरभऱ्याची पण काढणी चालू आहे.